नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे। मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे। आता आज मी ज्या लोकांचे नोटरीचे COP आलेले नाही आहेत आणि ज्या लोकांचे नोटरी रिन्यूअल आले नाही आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ करत आहे। तर त्या लोकांनी काय करायचं की ज्यांचे आता महाराष्ट्रात 14,648 नोटरी झालेत नवीन, आणि त्यामुळं लॉ मिनिस्टर जे आहे, नोटरी सेल जे आहे, नोटरीचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्यावर खूप लोड वाढलेला आहे। त्यांचं कामाचा खूप व्याप वाढलेला आहे, कारण एवढे सगळे नोटरीचे सर्टिफिकेट सगळ्यांना द्यायचे आणि ते सर्टिफिकेट देणं म्हणजे ते काही जोक नाही आहे, खूप मोठी प्रोसिजर आहे त्याला। सगळे तुमचे डॉक्युमेंट बघणं, ते सर्टिफिकेट तयार करणं आणि कायमची ती नोंद तिथं असणं, आणि त्यामुळं काही लोकांची COP आलेली नाही आहेत, काही लोकांचे काही टेक्निकल प्रॉब्लेम आलेले नाही आहेत। एक जो प्रॉब्लेम आहे की तो प्रॉब्लेम असा आहे की तो 20 मार्चला कित्येक नवीन नोटरी जे नियुक्त झाले त्यांना COP पाठवलेलं आहे, पण ते COP ओपनच होत नाही आहे, त्यांचा एक प्रॉब्लेम आहे। दुसरं म्हणजे की आता हे सगळे नोटरी सर्टिफिकेट COP तर आलेच नाहीत। दुसरा अजून एक प्रॉब्लेम आहे की जो म्हणजे की नोटरी रिन्यूअल सर्टिफिकेट आलेले नाही आहे। तर नोटरी रिन्यूअल सर्टिफिकेट, आता हे नोटरी रिन्यूअल सर्टिफिकेट का नाही आलेले, तर ह्याच्यामध्ये मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये मला असं समजलं की काही लोकांचे डिले होते आणि काही लोकांनी वेळेत पाठवले, त्यांचे परत त्यांनी वेळेमध्ये पाठवले। कारण माझं मार्चमधलं नोटरी रिन्यूअल होतं, तर माझं मार्चमध्ये ते आलं आहे, शेवटच्या आठवड्यात माझ्या रिन्यूअलच्या अगोदरच ते आलं, आणि अशा पद्धतीने ते सगळ्यांचं आता ज्यांचे राहिलेले तर त्यांनी काय करायचं की आता 25 तारखेला मुरली अण्णा मोहोळ, आपले पुण्याचे खासदार आणि आपले एक ते मंत्री पण आहेत, तर त्यांचा एक मेळावा आहे, तो कसबा मतदारसंघात आहे आणि तो शिवाजी मराठा म्हणजे आपलं हवेली नंबर 1 तिथं आहे। तर ज्यांचे नोटरी रिन्यूअल सर्टिफिकेट आलेले नाही आहेत आणि ज्यांचे COP आलेले नाही आहेत, तर त्यांनी मी ती लिंक तुम्हाला पाठवते, QR कोड आहे, तो QR कोडला तुम्ही क्लिक केलं की एक लिंक ओपन म्हणतात आणि तिथं सगळ्यांनी पर्सनल तुमची माहिती टाकून ते फॉर्म भरा, म्हणजे तुमची एक पर्सनल तिथं कंप्लेंटचं तुमचं रजिस्टर होईल। कारण मी आत्ताच एकदा 5 मिनटात आम्हाला तिथं माहिती दिली की कसं कंप्लेंट रजिस्टर करायची, तर मी माझ्या नावाने ती केलेली आहे। तर तुम्ही प्रत्येकाच्या नावाने ज्याचे COP आलेले नाही आहेत आणि ज्याचे रिन्यूअल आलेले नाही आहेत त्यांनी त्याचं ते QR कोड स्कॅन करून तुमच्या नावाने ते हे करा। दुसरं म्हणजे की ते QR कोड स्कॅन केल्यावर त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड पण मागतात, तर त्याची काही गरज नाही आहे, कारण माझ्याकडे आता वोटिंग कार्ड पण नव्हतं आणि आधार कार्ड पण नव्हतं। ते नसताना पुढं तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही ते क्लिक करून ती माहिती टाकून वर्कच्या रिलेटेड जे आहे प्रॉब्लेम तुमचा, जो वर्कच्या रिलेटेड तिथं लॉ मिनिस्टर लिहा, आणि अजून एक वर्कचा एक कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्ही COP नॉट रिसिव्ड किंवा मग नोटरी रिन्यूअल असं लिहा। अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की ज्यांचे COP आलेले नाही आहेत, ज्यांचे नोटरी रिन्यूअल आलेले नाही आहेत, तर त्यांनी या लिंकला रजिस्टर करून वैयक्तिक कंप्लेंट दाखल करा। कारण इथं आम्हाला कसं सांगितलं आहे, आम्ही आता कसबा मतदारसंघाची आमची मीटिंग होती, त्याच्यामध्ये असं सांगितलं की ते तुमची जी कंप्लेंट आहे ती कायम राहणार आहे तिथं, जोपर्यंत तुमची ती सॉल्व्ह होणार नाही। मग आपली कंप्लेंट तिथं राहणार आहे आणि ती सॉल्व्ह झाल्याशिवाय ती तिथून निघणारच नाही आहे। आपला वैयक्तिक डेटा तिथं जाणार आहे, आपला मोबाईल नंबर जाणार आहे, आपला ॲड्रेस जाणार आहे आणि आपलं ते काम होणार आहे। मी तर फॉलोअप घेणारच आहे, मी एक निवेदन देणार आहे, सगळ्यांचे त्यात नावं असणार आहे, कुणाचं नोटरी रिन्यूअल आहे, कुणाचं COP आले नाही। याच्या अगोदर जे एक नोटरी COP आलेले नव्हते, नोटरी रिन्यूअल आले नव्हते, ते आपण मुरली अण्णांच्या माध्यमातूनच ते पूर्ण आता आलेले आहेत। आता ज्या लोकांचे नाही आलेले त्या लोकांचं पण त्या अण्णांच्या माध्यमातूनच आपण करू, मी फॉलोअप घेणार आहे, पण तरीही तुम्ही वैयक्तिक पण ते लिंक ओपन करून ते करावं ही माझी विनंती आहे। तर हा व्हिडिओ मी नोटरी रिन्यूअल ज्यांचे आलेले नाही त्यांचं, COP ज्यांचं आले नाही त्यांच्यासाठी केलेलं आहे, तर त्यांनी नक्की ते हे करा। मी आता कमेंट बॉक्समध्ये पण ते लिंक पाठवते। थँक्यू, बाय।